हे जे डॉक्टर देवासारखे मला मिळाले. हा. देवाने मला पाठवले माझ्यासाठी. 6 महिन्यापूर्वी पेशंटला डायलिसिस करायला सांगितलं होतं. तर आता 6 महिने झालेले आहेत. आपली ट्रीटमेंट सुरू झालेली आहे. अजूनही पेशंटला डायलिसिस लागलेलं नाहीये. पेशंट आहेत निलिमा निंबाळकर आणि मी डॉक्टर जयराज पाटील. किडनीचे पेशंट आहेत, त्यांचं क्रिएटिनिन वाढलं होतं. त्यांचा अनुभव त्यांच्या शब्दात सांगतील ते. काय काय फरक पडला त्यांना आपली औषधं थेरपी सुरू झाल्यावर, तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमची सूज, त्याच्याविषयी सांगा. आधी पोटाला खूप म्हणजे खूप फुगारा आलेला होता. तो श्वास घेता येत नव्हता. माझ्या फुफ्फुसात पाणी झालेलं होतं आणि ते सगळं पाणी म्हणजे कमी केलं ह्या औषधांमुळं. हा. आणि बोलता येत नव्हतं इतका, म्हणजे मला दम लागायचा. बरं. तो दम कमी झाला. ओके. कमीच झाला. 8-10 दिवसात फरक पडला. ओके. त्यानंतर जेवणाची इच्छा. जेवणाची इच्छाच नव्हती ना. ते पोटात पोट फुगलेलं असल्यामुळे जेवायला नको वाटायचं. बरोबर. ऍडमिट केलेलं असल्यामुळे. हा. पण मग इथं आल्यानंतर जरासं जेवायला इच्छा व्हायला लागली आणि खूप भूक लागायला लागली. आणि सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही माझ्याकडे पहिल्यांदा आले होते तेव्हा दम खूप लागायचा तुम्हाला. खूप दम लागायचा. हा. आणि आता तो दम जाणवतोय नाही, चालताना? अजिबात नाही. जिना चढून जाऊ शकतात, अगदी व्यवस्थित जाऊ अगदी. शकतात. अर्धा 1 किलोमीटर वॉक चालू करू शकते, शकता. अगदी. आल्या होत्या तेव्हा पण खूप दम लागला होता, हातावर सूज बोलताच होती, येत नव्हतं. बोलता येत नव्हतं. हा. चक्कर येत नाही आता, काही नाही काही काहीच नाही. नाही. बीपी कंट्रोल आला. हा. तुम्हाला पहिले छातीतली धडधड कमी झाली. झाली. हा. कमी झाली म्हणजे गेलीच. गेली. महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे केमिकलच्या गोळ्या. केमिकलच्या मला ते दिवसभरातून 17 ते 18 गोळ्या होत्या. ओके. आता फक्त थायरॉइड, हा. बीपी आणि लघवी साफाईची गोळी 3, आणि एक आणखी याची सोडियमची गोळी. सोडियम. एवढ्या 4च गोळ्या. 4. रक्त पातळ व्हायची गोळी रात्री आहे. रात्री. रक्त पातळ व्हायची रात्री आहे. हा. आणि सोडियमची गोळी पण आहे रात्री. सोडियमची. म्हणजे थोडक्यात त्या दिवसभरामध्ये 8 ते 9 प्रकारच्या गोळ्या घ्यायच्या डिवायडेड डोस मध्ये, सकाळ दुपार संध्याकाळ. तर अशा 17 ते 18 गोळ्या होऊन जायच्या 18 ना? गोळ्या होत्याच. 18 गोळ्या त्या दिवसभरातनं घ्यायच्या. आता त्या गोळ्या आलेल्या आहेत. फक्त 4 ते 5 गोळ्या दिवसभरातनं पेशंट घेत आहेत. आणि मेन त्यांची शुगर पण आता चांगली कंट्रोल झालेली आहे. शुगर कंट्रोल झाली. मला BP. खूपच फरक वाटतो. हा. आणि बीपी पण छान कंट्रोल मध्ये आहे. की थोडं चाललं की तुम्हाला थकवा जाणवायचा. चालताच येत नव्हतं. येत नव्हतं. थकवा जाणवायचा तर खरंच, पण चालताच येत नव्हतं. आता मी चालू शकते. ओके. आता ते चालू शकतात. आणि मेन म्हणजे आपल्या या काकू आहेत, त्यांचा जो आहे आतून त्यांची खूप स्ट्रॉंग आहे, म्हणजे इच्छाशक्ती खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे पण त्या बऱ्या झाल्या असं आपण एक म्हणू शकतो. थेरपी औषध आता हा एक पार्ट आहे, पण त्यांची इच्छाशक्ती जी आहे ती खूप स्ट्रॉंग आहे. राईट फ्रॉम द फर्स्ट डे मी ऑब्झर्व करतो की त्यांची आत्मिक जी इच्छाशक्ती आहे जगण्याची, लढण्याची, ती खूप छान आहे. बरोबर ना? खरं. आणि नेहमी आनंदी स्वभावाच्या असतात, अगदी दिलखुलास बोलतात. क्रिएटिन सुरुवातीला त्यांचं होतं 8.7. त्यानंतर त्यांचं क्रिएटिन 1 ते 2च महिन्यामध्ये आलं 5.2 आणि तिथेच ते अजून स्टेबल आहे. मध्यंतरी ते कमी झालं होतं, पण काही कारणास्तव ते पुन्हा 1-2 एका पॉइंटनी वाढलं. तर त्यामध्ये थोडासा लाईफस्टाईल, थोडं आहाराचं पथ्य थोडं कमी जास्त झालं की ते वाढतं. तर एक म्हणजे तुमचं डायलिसिस टळलेलं आहे, सूज कमी झालेली आहे, म्हणजे आता नाहीच आहे. जेवणाची इच्छा पण आता व्यवस्थित होते, भूक व्यवस्थित लागते, दम लागत नाही, केमिकल गोळ्या तुमच्या कमी झाल्या, थकवा जो अगदी गळून गेल्यासारखं वाटायचं ते नाही, आणि बीपी कंट्रोल, शुगर कंट्रोल, क्रिएटिनिन सुद्धा कमी झालेला आहे. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना औषधं तर ते रेग्युलर घेतातच, एकही डोस चुकवत नाही. आणि थेरपीला आपण जो मी टाइम देतो, जी वेळ देतो, त्याप्रमाणे ते अगदी रेग्युलर येतात, रेग्युलर थेरपी करतात. त्याचा पण त्यांना खूप छान फायदा झालेला आहे. बरोबर ना? एकही दिवस त्यांनी थेरपी मिस केलेली नाहीये, एकही चुकवलेली नाहीये. सगळ्यांनी हे जे डॉक्टर देवासारखे मला मिळाले, देवाने मला पाठवले माझ्यासाठी. आणि सगळ्यांनी असं औषध जर घेतलं, इंजेक्शन नाही, काही नाही, आणि आयुर्वेदिक औषधं चविष्ट आहेत ते, असं काही नाही. आणि औषधं घेतले तर 101% फायदाच होतो. ओके. एवढा छान आणि कॉन्फिडेंटली पेशंट का बोलतायत? कारण फायदा झाला म्हणून झाला. आणि आपली हीच इच्छा असते की ज्या पेशंटला डायलिसिस सांगितलं आहे त्यांना डायलिसिस लागूच नाही, ही आपली इच्छा असते. आणि ज्यांचं डायलिसिस चालू आहे ते हळूहळू कमी होणं गरजेचं आहे. भविष्यामध्ये डायलिसिस लागूच नाही हीच आपली इच्छा असते. म्हणून औषधं रेग्युलर घ्या, आहार विहार व्यवस्थित पाळा, थेरपी रेग्युलर घ्या, फरक छान पडेल.